शहरातील प्रभाग क्रमांक 19 मध्ये नागरिकांना स्वच्छ आणि नियमित पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने नव्या जलवाहिनीच्या कामाचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय। या उपक्रमाअंतर्गत जुना ओढा रोड येथील विठ्ठल मंदिराच्या मागील परिसरात तसेच एकलहरा रोडवरील खाटीक डॉक्टर यांच्या मागील भागात जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आलाय। या प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार असून नियमित पाणी पुरवठा होण्यास मदत होणार आहे। कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 10 वाजता विठ्ठल मंदिर परिसरात करण्यात आली। त्यानंतर सकाळी 10:30 वाजता एकलहरा रोडवरील दुसऱ्या ठिकाणी भूमिपूजन सोहळा पार पडला। विशेष म्हणजे या कामाचे भूमिपूजन स्थानिक नागरिकांच्या हस्ते नारळ फोडून आणि कुदळी मारून करण्यात आले। या प्रसंगी नगरसेविका भारतीताई ताजनपुरे, नगरसेविका रुचिराताई साळवे, नगरसेवक योगेश भोर, माजी नगरसेवक संतोष साळवे, युवासेना जिल्हा प्रमुख राहुल ताजनपुरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। तसेच तानाजी आरिंगळे, वामनराव भोर, सुरेश नेहे, नारायण आरिंगळे, सुनील खरजूळ, निवृत्ती आरिंगळे, बाळासाहेब खरजूळ, दौलत मगर, अरुण देशमुख, हिसवळकर, संभाजी बोरसे, दिलीप जगताप, गोरक्षनाथ भोर, मधुकर खरजूळ, नामदेव गुरुळे, अशोक जाधव, बाळासाहेब इंगोले, आत्माराम दिंडे, रवींद्र पाटील, सागर भोर आदी मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या जलवाहिनी प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून प्रभाग 19 मधील पाणीपुरवठा व्यवस्थेला बळकटी मिळणार असल्याची शक्यता आता नागरिकांकडून व्यक्त होते। आज आपल्या प्रभाग क्रमांक 19 ओढा रोड विठ्ठल मंदिर तसेच विविध भागात पाणी वितरणाच्या पाईपलाईनचं नारळ फोडून उद्घाटन करण्यात आलं। या प्रसंगी माझ्या बरोबरचे नगरसेवक कुमारी रुचिरा संतोष साळवे, तसेच योगेश वामन बोर, आमचे माजी नगरसेवक संतोष भाऊ साळवे, आबा आरिंगळे, आमचे जावई नेहे पाटील, आमच्या पगारेताई गुंजाळ मावशी, तसेच सुनील भाऊ खरजूळ आणि येथील सर्व रहिवासी उपस्थित होते। आणि आमच्या भागात खूप अशी पाणी टंचाई आहे आणि मागच्या महासभेत सुद्धा पाण्यावर हा विषय निघाला। मागच्या आमच्या संतोष भाऊनी 2 टाक्यांचं काम चालू केलेलं आहे, परंतु त्याच्यातले एक प्रशासन भरीत नाही। आम्ही त्या दिवशी दोघी जणी बोललो, ती टाकी आता त्वरित भरायला त्यांना सांगितली आणि त्याचबरोबर सामनगा रोडची ती टाकी आहे तिचा पण त्या दिवशी महासभेत बोलल्यामुळे स्लॅबचं काम त्यांनी आता चालू केलंय आणि 3-4 महिन्यात ते मला वाटतं पूर्ण होईल। तर पाण्याची परिस्थिती खूपच बिकट आमच्या महिला भगिनींना सामोरं जावं लागतं। त्यासाठी या पाणी वितरणाच्या लाईनचा खूप मोठा फरक पडणार आहे आणि या भागातील आमच्या महिला भगिनींचा हा पाण्याचा प्रश्न थोडाफार का होईना सुटणार आहे अशी मी आशा बाळगते। आणि उर्वरित भागात सुद्धा जे राहिलेले संभाजीनगर असेल, चेहडी पंपिंग असेल, येथे सुद्धा आम्ही लवकरच पाण्याच्या वितरणाच्या पाईपलाईन टाकत आहोत आणि ज्या नवीन 2 टाक्या आहे त्या कशा भरतील आणि पाणी सुरळीत कसं राहील याच्यावर आमचा जास्तीत जास्त भर असेल। आज प्रभाग क्रमांक 19 मध्ये ओढा रोड आणि एकलहरा रोडच्या इथे पाणीच्या लाईनचं उद्घाटन करण्यात आलंय। इथे उपस्थित माझे सहकारी नगरसेवक भारती काकू ताजनपुरे आणि योगेश दादा भोर, तसेच माझे वडील माजी नगरसेवक संतोष साळवे आणि माझे सर्व जीवाचे नागरिक उपस्थित आहे। गेल्या महासभेत मी आणि भारती काकूंनी अतिशय हा महत्वाचा मुद्दा मांडला होता की पाणीच्या टाकीची किती प्रॉब्लेम्स आहे आमच्या प्रभागात आणि आम्ही भरपूर भांडल्यानंतर थोडंफार काम आता चालू झालं आहे। माझ्या वडिलांनी मागच्या टर्म मध्ये 2 पाणीच्या टाक्यांची मंजुरी घेतली होती, पण काय कारणास्तव ठेकेदार पूर्ण जोराने काम करत नाही, त्याच्यामुळे थोडं लेट झालेलं आहे। पण लवकरात लवकर आता महासभेत तो मुद्दा मांडल्यामुळे ते काम सुद्धा आता लवकरात लवकर पूर्ण होऊन जातील। तसंच आता पुढील जे राहिलेले आमचे प्रभागचे एरियाज आहे, जसे की पंपिंग झालं, संभाजीनगर झालं, इथे सुद्धा आम्ही लवकरात लवकर पाणीची लाईनचं काम चालू करू। आणि मी सगळ्यांकडून ही विनंती करते की पाणी थोडं जपून वापरा आणि कधी कोणतीही काही समस्या असेल तर प्लीज सांगा। थँक्यू। आज प्रभाग क्रमांक 19 मध्ये ओढा रोड, खरजूलमाळा व एकलारा रोड, खाटीक डॉक्टर यांच्या पाठीमागचा परिसर
इथे पिण्याच्या पाईपलाईनीचा भूमिपूजन सोहळा अगदी थाटामाटात या ठिकाणी पार पडला. इथल्या याच उद्घाटन प्रसंगी आम्ही तिन्ही नगरसेवक भारतीताई ताजमपुरे असेल, रुचिरा संतोष भाऊ साळवे असतील आणि नागरिक मोठ्या प्रमाणे या ठिकाणी जमलात. खास करून खरं तर पाण्याचा खूप मोठा या प्रभागामध्ये आपल्या प्रभागामध्ये प्रॉब्लेम आहे, पण जसा जसा आम्ही दिलेला शब्द आहे तो जसा जसा आता 2 महिने महापालिका निवडणुकी होऊन झाल्या आणि लगेच आम्ही पाण्याचा प्रश्न पहिला महासभेमध्ये घेतला आणि आता जवळजवळ प्रभागामध्ये बऱ्याच ठिकाणी नवीन लाईनी आम्ही उद्घाटन आजपासून सुरुवात केलं. तर जसं जसं काम चालू होईल तसं जसं तुमच्या समस्या बी आम्ही तिन्ही नगरसेवक कायम तात्पर तुमच्या सोबत राहू आणि पूर्ण प्रभागाच्या नागरिकांना विनंती आहे की आम्ही दिलेला तुम्हाला शब्द हा 5 वर्षे 100% आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि पाळू एवढं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या नाशिक सह्याद्री न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.